हा हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मुंडे चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करते. आम्ही चाललो गावाला. हो, शर्टाला मॅचिंग चप्पल, शर्टाला मॅचिंग घालायची आमच्या साहेबाला. चला, 2 पिशव्या. कुठं जायलात, काय जायलात, सगळं शेअर करते. लेकरं येईनच. बाय. चांगला हा. दीदी आले जेवा. नाही नाही, जय कशाच दाखवू देत या? कोणीच दाखवू देत नाही. नाही रे, दाखवायले भैया. कोणाला यायचं नाहीये कॅमेऱ्यात, त्यांना वाटते दाखविते काय की. चला ताईंनो. तर ट्रॅफिकला थांबलंय. हैदराबादचे नियम खूप कडक असते ताईंनो. ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक, आणि थांबावं म्हणजे थांबावंच लागतंय. रे पास इथं थांबले आणि हे सिग्नल झाल्याशिवाय जाता येत नाही. तर हे आहे आपलं मंदिर, खट्टू श्याम, श्री श्याम मंदिर. खूप सुंदर आहे ताईंनो. आता आमचा रेल्वेचा टाईम झाला आहे, त्याच्यामुळे नाही जाता येत, कारण रेल्वे स्टेशन इथंच आहे. आता झालं, ही गाडी लावायची. हे काय दिसायला समोर काचीगुडा. खूप छान मंदिर आहे. या पुढून निघावं लागेल आपल्याला. आता हे आलं आपलं रेल्वे स्टेशन. रिसा असं इथं गाडी लावायची. सामान ठेवले तिकडे लावायची तर गाडी. गाडीचा नंबर सांगायचा, गाडी ठेवायची, पैसे द्यायचे आणि निघत राहायचे. तर इथं आलोत, नवीन खुललंय, तर म्हणलं चला चहा कॉफी काहीतरी भेटते का बघावं. तर छान अशी कॉफी मागवली, मस्त घेईले. तर मी पण घेईले. छान आहे का? हा, केरळची आणली म्हणे. तशी केरळची कॉफी दिदी आणि आपली आणली ना, तशीच टेस्ट आहे म्हणायली. तर बघते आता घेऊन. हे आहे आमच्यातलं दक्षिणमुखी बेल फुलं. दिले, घ्या ना तेवढ्याला. हराळी चांगली पण ना, हराळी फुलं. किती द्यायचे? हे दक्षिणमुखी म्हणजे दक्षिणेकडे तोंड करून आहे गणपतीमध्ये ताईनं, त्याच्यामुळे दक्षिणमुखी गणपती म्हणते ह्याला. परळीतलं आपलं, आमच्या परळीमधलं दक्षिणमुखी गणपती मंदिर. इकडे पुन्हा वैजनाथ या. हे भाषा आहे गणपती, खूप छान आहे. मध्ये जाताच येत नाही, आता इथूनच ठेवावं लागतं. हे मागचा परिसर, समोरून दुसरं आहे, पाठीमागून चालू, कारण गाडी घरीपर्यंत येते ना. चला आता मध्ये घेऊ तिथे का नाही माहित नाही ताईंना. तर हे जे आहे ते पूर्ण दगडाचे, पण ही एवढीच अशी गारगुटीची खून आहे ताईंनो मंदिराला, वैजनाथ मंदिराला. तेवढीच गारगुटी आहे फक्त, बाकी कुठं काही सुद्धा नाही आहे. आणि हे आहे कुबेराचं मंदिर छोटंसं.